विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीचे विद्यार्थी, आपण भूमिती या विषयाला सुरुवात केली. भूमिती या विषयाबद्दल तुम्हाला पहिल्याच लेक्चरला माहिती सांगितली की भूमिती हा किती विषय सोपा आहे आणि त्याच्यानंतर भूमितीमधल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, 5 आकृत्या आपण पाहिल्या होत्या. पॉइंट, बिंदू, लाईन, रेषा, सेगमेंट, रेषाखंड, रे, किरण, प्लेन, प्रतल, अशा प्रकारे त्या 5 आकृत्या पाहिल्यानंतर आपण काय केलं होतं, बिटवीननेस, दरम्यानचा संबंध आणि डिस्टन्स, अंतर कसं काढायचं दोन बिंदूमधील याची माहिती घेतली होती आणि त्याच्यावर आधारित आपण प्रॉब्लेम सेट 1.1 सोडवला होता. आता त्याच्या पुढे जाऊन आपण रेषाखंड, किरण, विरुद्ध किरण याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला सांगितलं की बिंदू, रेषा आणि प्रतल यांची व्याख्या देता येत नाही, मात्र रेषाखंड, किरण यांची तुम्हाला डेफिनेशन सांगता येते. मग रेषाखंड नक्की कशाला म्हणायचं, तर रेषाखंडाची माहिती घेत असताना आपण काय काय पाहिलं होतं की रेषाखंड हा अनंत बिंदूने बनलेला असतो. रेषाखंड म्हणजे रेषेचा खंडित भाग किंवा रेषेचा तुकडा असं पाहिलं होतं आपण. आणि रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला बाणाची टोके नसतात, म्हणजेच रेषाखंड कसा आहे, मर्यादित आहे आणि रेषाखंडाला लांबी असते. मग नक्की त्या रेषाखंडाची व्याख्या काय ते पाहणार आहोत आपण. बघा इकडे पहिल्यांदा पाहणार आहोत आपण रेषाखंड म्हणजे लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजेच रेषाखंड कशाला म्हणायचं, व्याख्या पाहणार आहोत. नीट लक्ष द्या, अतिशय महत्वाचं आहे. बरं, तुम्हाला मी सांगितलं की पहिली काय असते, ही रेषाच असते. मूळची काय आहे ती रेषा आणि ए पासून बी पर्यंत एवढाच भाग जर तुम्ही खाली घेतला, ए पासून बी पर्यंत, तर याला म्हणतात रेषाखंड ए बी. मग आता रेषाखंड ए बी ची व्याख्या काय सांगायची, नीट बघा. रेषाखंड ए बी म्हणजे रेषा ए बी वरील, ही मूळची रेषा आहे, बाणाच्या टोकात म्हणजे काय आहे, रेषा. रेषा ए बी वरील बिंदू ए, बिंदू बी आणि त्यांच्या दरम्यानचे सर्व बिंदू. आता दरम्यानचे आपण पाहिलं, दरम्यान म्हणजे ए पासून बी पर्यंतचे सर्व बिंदू येणार. पॉइंट ए, पॉइंट बी अँड ऑल पॉइंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सेगमेंट ए बी. आता नीट बघा मी काय बोलतोय ते. रेषाखंड ए बी म्हणजे रेषा ए बी वरील ए पण बिंदू घ्यायचा, बी पण बिंदू घ्यायचा, अँड म्हणजे आणि. आता या शब्दाला अतिशय महत्व आहे. तुम्ही म्हणा सोल्पिरा मला महत्व आहे, आणीला महत्व आहे. बघा मी असं म्हटलं, रेषाखंड म्हणजे रेषा ए बी वरील ए बी बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू. आणि शब्द मी बोलत नाही. बघा मी काय वाक्य बोलतोय. रेषाखंड ए बी म्हणजे रेषा ए बी वरील ए व बी बिंदूंच्या दरम्यानचे बिंदू. ए व बी च्या दरम्यानचे सर्व बिंदू म्हणजे कुठले येतील, तर ए आणि बी येणार नाही, त्यांच्या दरम्यानचे सर्व येतील. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एका ओळीमध्ये 10 विद्यार्थी आहेत. बघा मी काय बोलतोय, एका ओळीमध्ये किती विद्यार्थी उभे आहेत, 10. जरी असं मी म्हटलं वाक्य की पहिला विद्यार्थी आणि 10वा विद्यार्थी यांच्या दरम्यानचे पुढे या. पहिला विद्यार्थी आणि 10वा विद्यार्थी यांच्या दरम्यानचे पुढे या, तर किती येतील रे, फक्त 8च येतील, 2 ते 9 मधले. पहिला आणि 10वा तिथेच थांबेल. पण मी असं म्हटलं, पहिला विद्यार्थी, 10वा विद्यार्थी आणि त्यांच्या दरम्यानचे सर्व पुढे या. म्हणजे पहिला पण पुढे, 10वा पण पुढे आणि त्यांच्या दरम्यानचे सर्व या. म्हणून हा आणि महत्वाचा की रेषा ए बी वरील ए बिंदू घ्यायचा, बी पण घ्यायचा आणि त्यांच्या दरम्यानचे सर्व घ्यायचे. तुम्ही आणि शब्द लिहिला नाही की तुमची डेफिनेशन चुकली. कारण तुम्ही काय बोलणार, मग आणि नसेल तर ए आणि बी च्या दरम्यानचे, म्हणजे ए आणि बी तिथे जागेवरच राहणार. म्हणून ए पण घ्यायचा, बी पण घ्यायचा आणि त्यांच्या दरम्यानचे सर्व बिंदू म्हणजे पॉइंट ए, पॉइंट बी अँड ऑल पॉइंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सेगमेंट ए बी. म्हणजे रेषाखंड ए बी म्हणजे रेषा ए बी वरील ए बिंदू, बी बिंदू आणि, हा शब्द महत्वाचा, आणि त्यांच्या दरम्यानचे सर्व बिंदू. दरम्यान आपण शिकलो म्हणजे ए पासून बी चे सर्व बिंदू, याला काय म्हणायचं, रेषाखंड ए बी. आलं लक्षात. आणि शब्दाचं महत्व
point A, point B and all points between A and B is called segment AB. आता हे जे A आणि B बिंदू आहेत याला म्हणतात एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट AB. म्हणजे या रेषाखंडाचे अंत्यबिंदू आहेत, शेवटचे बिंदू. इथं रेषाखंड संपलेला दिसतोय, इथे संपलेला दिसतोय, म्हणून याला म्हणतात एंड पॉइंट्स. एंड पॉइंट्स म्हणजे अंत्यबिंदू, शेवटचे बिंदू. पॉइंट A and point B is called end points of segment AB. बिंदू A व बिंदू B ला काय म्हणतात, रेषाखंडाचे अंत्यबिंदू. आणि या दोन अंत्यबिंदू मधील अंतर, डिस्टन्स बिटवीन एंड पॉइंट्स इज कॉल्ड लेंथ ऑफ सेगमेंट. या दोन अंत्यबिंदू मधील अंतराला आपण 1.1 पाहत असताना मी सांगितलं तुम्हाला, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू लेंथ ए बी. बघा मी काय म्हणतोय, दोन अंत्यबिंदू मधील अंतराला त्या रेषाखंडाची लांबी म्हणतात. बघा वाक्य आहे, डिस्टन्स ए व बी म्हणजे ए व बी मधील अंतराला त्या रेषाखंडाची काय म्हणतात, लांबी. डी लिहिल्यानंतर सोलकरण द्यायचं, तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. कारण आपण बोलताना कसं बोलतो, बिंदू ए व बिंदू बी मधील अंतर, ए व बी मधील अंतर. आणि इथं कसं बोलतो, रेषाखंड ए बी ची लांबी. रेषाखंडाच्या अंत्यबिंदू मधील जे अंतर आहे 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, त्याला काय म्हणतात, रेषाखंडाची लांबी. डिस्टन्स बिटवीन एंड पॉइंट्स इज कॉल्ड लेंथ ऑफ सेगमेंट. तर मग रेषाखंडाची लांबी कशाला म्हणायचं, रेषाखंडाच्या अंत्यबिंदू मधील अंतराला रेषाखंडाची काय म्हणतात, लांबी म्हणतात. डिस्टन्स बिटवीन एंड पॉइंट्स इज कॉल्ड लेंथ ऑफ सेगमेंट, रेषाखंडाची लांबी. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू लेंथ ए बी. आपण रूपांतर केलं होतं, आठवत असेल तुम्हाला. अंत्यबिंदू मधील अंतर म्हणजेच त्या रेषाखंडाची काय येते, लांबी येते. लक्षात येते. म्हणजे आपण काय काय पाहिलं, रेषाखंडाची डेफिनेशन, एंड पॉइंट्स आणि रेषाखंडाची लांबी पाहिलं. आता मध्यबिंदू कशाला म्हणतात बघा, मध्यबिंदू रेषाखंडाचं मिड पॉइंट ऑफ सेगमेंट, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट म्हणजे काय रे, रेषाखंडाचा मध्यबिंदू, रेषाखंडाचा मध्यबिंदू. बघा कशाला म्हणतात, रेषाखंडाचा मध्यबिंदू. नीट लक्ष द्या, आपण दरम्यानचा शिकलोय. ए बी हा रेषाखंड आहे, इथे एम आहे. याच्यामध्ये दोन अटी आहेत. पहिली अट ए डॅश एम डॅश बी. याचा अर्थ काय होतो रे, कोण सांगेल, ए डॅश एम डॅश बी. याचा अर्थ काय रे, पॉइंट एम इज बिटवीन पॉइंट ए अँड बी. बिंदू एम हा बिंदू ए व बी च्या दरम्यान पाहिजे, कुठेही चालणार नाही. बी च्या पुढे नको, ए च्या पुढे नको, या दोघांच्या दरम्यान पाहिजे, पहिली अट. याचा अर्थ हे तिन्ही बिंदू कसे आहेत रे, कोलिनियर पॉइंट्स. तुम्हाला माहिती आहे की दरम्यानचा संबंध कधी येतो, जर दिलेले बिंदू एकरेषीय असतील तर. म्हणजे तिन्ही एका रेषेत पाहिजेत आणि काय, एम हा बिंदू ए आणि बी च्या दरम्यान पाहिजे. आणि दुसरी अट, एम इज इक्वल टू एम बी. सेगमेंट ए एम कॉन्ग्रेंट सेगमेंट काय पाहिजे, एम बी. किंवा असं लिहिलं तरी चालतं, ए एम इज इक्वल टू एम बी. कळतंय का. म्हणजे इथे जर का एम 5 असेल आणि एम बी सुद्धा 5 असेल तर पॉइंट एम हा काय झाला, रेषाखंड AB चा मध्यबिंदू. बघा इथे ए डॅश एम डॅश बी अँड एम इज इक्वल टू एम बी और सेगमेंट एम कॉन्ग्रेंट सेगमेंट एम बी असेल तर काय म्हणायचं, पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. पॉइंट एम इज midpoint of segment AB if A dash M dash B and AM is equal to MB. बिंदू M ला रेषाखंड AB चा मध्यबिंदू कधी म्हणायचं, दोन अटी. पहिली अट A dash M dash B म्हणजे M हा A आणि B च्या दरम्यान पाहिजे आणि दुसरी अट AM बरोबर MB पाहिजे. असं असेल तर बिंदू M हा काय असेल, AB चा मध्यबिंदू. कळतंय का, बरोबर मध्ये एक्झॅक्टली. दरम्यान म्हणजे दरम्यानचा अर्थ काय होतो, तो मध्ये पण असेल आणि ए पासून बी पर्यंत कुठे पण असेल, म्हणजे मध्ये पण असू शकतो. त्याला आपण बिटवीननेस म्हटलं. पण मिड पॉइंटला तो एक्झॅक्टली मध्येच पाहिजे. म्हणजे एम इज इक्वल टू एम बी हवंय तर त्याला काय म्हणायचं, रेषाखंडाचा
मध्यबिंदू. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत बघा इकडे कॉंग्रेंट सेगमेंट कशाला म्हणायचं. कॉंग्रेंट सेगमेंट म्हणजे काय रे, एकरूप रेषाखंड. एकरूप रेषाखंड, नीट लक्ष द्या, एकरूप रेषाखंड. समजा रेषाखंड AB ची लांबी आहे 5 सेंटीमीटर आणि रेषाखंड PQ ची लांबी सुद्धा आहे 5 सेंटीमीटर. पहिली गोष्ट दोन्ही काय आहे, रेषाखंड. असं का म्हणतोय, कारण एक रेषाखंड आणि एक किरण घेतला तर कॉंग्रेंट होतील का, नाही. दोन्ही रेषाखंड आहेत आणि दोघांची लांबी समान आहे, म्हणजे दोन्ही एकमेकावरती ठेवले तर तंतोतंत जुळतील. एकमेकावरती ठेवले तर काय होतील, तंतोतंत जुळतील. म्हणजे दोघांची लांबी समान असेल तर त्याला काय म्हणायचं, एकरूप रेषाखंड. लेन्स आर इक्वल, इक्वल लेन्स इज कॉल्ड कॉंग्रेंट सेगमेंट. जर दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर त्या रेषाखंडाला काय म्हणतात, एकरूप रेषाखंड. कॉंग्रेंट सेगमेंट कधी म्हणायचं, लेन्स आर इक्वल. कारण ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. रेषाखंडाला लांबी असते. जेव्हा तुम्ही एकरूप कोन म्हणणार आहात त्यावेळेला कोणाला माप असतं. एकरूप वर्तुळे म्हणणार आहात तेव्हा वर्तुळाला त्रिज्या असते. त्यामुळे शब्द नीट लक्षात ठेवायचे. इक्वल लेंथ कॉंग्रेंट सेगमेंट, इक्वल मेजर कॉंग्रेंट अँगल, इक्वल रेडिया कॉंग्रेंट सर्कल. ते तर हळूहळू तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे इथं जर इक्वल लेंथ असेल, कारण आपण रेषाखंड कसा काढतो रे, 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढतो, म्हणजे रेषाखंडाला लांबी असते. 60 अंश मापाचा कोन काढतो, म्हणजे कोणाला माप असतं. 4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढतो, म्हणजे वर्तुळाला काय असते, त्रिज्या असते. या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या. एकरूप रेषाखंड कशाला म्हणायचं, ज्यांची लांबी समान असेल. समान लांबीच्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणतात. कळलं ना, हे अतिशय सोपं आहे. इक्वल लेन्स, काय इक्वल लेंथ एवढा शब्द लक्षात ठेवायचा. लांबी समान इज कॉल्ड कॉंग्रेंट सेगमेंट. बरोबर, म्हणजे आपण काय काय पाहिलं, रेषाखंड कशाला म्हणायचं, अंत्यबिंदू, रेषाखंडाची लांबी, रेषाखंडाचा मध्यबिंदू, कॉंग्रेंट सेगमेंट, एकरूप रेषाखंड. आता या रेषाखंडाचे गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज ऑफ कॉंग्रेंट सेगमेंट. म्हणजे एकरूप रेषाखंडाचे, एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म. जर रेषाखंड एकरूप असतील तर त्याचे गुणधर्म काय आहेत, तर पहिला आहे परावर्तनता, रिफ्लेक्टिव्हिटी. तर इथे काय आहे की इथे प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. प्रत्येक जण स्वतः सारखा दिसतो ना, प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. एव्हरी सेगमेंट इज कॉंग्रेंट टू इटसेल्फ. म्हणजे काय रे, सेगमेंट AB कॉंग्रेंट सेगमेंट AB. बघा असं लिहिलंय, सेगमेंट AB कॉंग्रेंट सेगमेंट AB. म्हणजे रेख AB एकरूप रेख AB, म्हणजे प्रत्येक रेषाखंड स्वतःशी. याचं वाचन लिहायचं असेल तर कसं लिहायचं, की प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. एव्हरी सेगमेंट इज कॉंग्रेंट टू इटसेल्फ. प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. आता दुसरा गुणधर्म काय, इफ सेगमेंट AB कॉंग्रेंट सेगमेंट PQ, देन सेगमेंट PQ कॉंग्रेंट सेगमेंट AB. अतिशय सोपं आहे बघ. काय रे, सिमेट्री, सममितता. पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल. जर पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. अतिशय सोपं आहे. इफ फर्स्ट सेगमेंट कॉंग्रेंट टू सेकंड सेगमेंट, देन सेकंड सेगमेंट कॉंग्रेंट टू फर्स्ट सेगमेंट. पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा पहिल्याशी एकरूप असतो. आता मी बोललो तसं बोलायचं नाही, पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा पहिल्याशी नाही. पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. का, कारण आता इथे तुम्हाला रेषाखंडाचे एकरूपतेचे गुणधर्म आहेत. पुढे कोणाचे आहेत, पुढे त्रिकोणाचे आहेत. त्यामुळे पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी असं जर बोलला तर रेषाखंड कोण की त्रिकोण हा कळलं पाहिजे. म्हणून काय बोलायचं, फर्स्ट सेगमेंट कॉंग्रेंट टू सेकंड सेगमेंट, देन सेकंड सेगमेंट कॉंग्रेंट टू फर्स्ट सेगमेंट. पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर
दुसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. अतिशय सोपं. आता इथे तिसरं काय बघा, इफ सेगमेंट ए बी congruent segment PQ and segment PQ congruent segment XY, then segment AB congruent segment XY. बघा काय, पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल आणि दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर पहिला तिसऱ्याशी एकरूप असतो किंवा तिसरा पहिल्याशी म्हटलं तरी चालेल. काय सांगितलं त्याने बघा, फर्स्ट सेगमेंट कॉन्ग्रेंट टू सेकंड सेगमेंट अँड सेकंड सेगमेंट कॉन्ग्रेंट टू थर्ड सेगमेंट, देन फर्स्ट सेगमेंट कॉन्ग्रेंट टू थर्ड सेगमेंट किंवा थर्ड टू फर्स्ट, कसंही लिहिलं तरी चालेल. जर पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल आणि दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर तिसरा पहिल्याशी किंवा पहिला रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो. असे रेषाखंडाचे एकरूपतेचे गुणधर्म आहेत. इथे रेषाखंडाच्या ऐवजी कोण टाकलं की कोणाचे होणार, त्रिकोण टाकलं की त्रिकोणाचे गुणधर्म होणार. त्यामुळे हे नीट बघून द्यायचे. पुन्हा एकदा बघा, प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. पहिला दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो. अतिशय सोपे गुणधर्म आहेत. त्याच्यानंतर आपण मिड पॉइंट पाहिला, लेंथ पाहिली, कॉन्ग्रुएंट पाहिलं, कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे आता तुम्हाला सांगायची गरज नाही, हे काय सोपं आहे. समजा रेषाखंड AB ची लांबी आहे 5 सेंटीमीटर आणि रेषाखंड PQ ची लांबी आहे 2 सेंटीमीटर. काय कंपॅरिझन रे, AB हा PQ पेक्षा मोठा आहे असं म्हणतात. AB ग्रेटर दॅन PQ. हे काय अतिशय सोपं आहे. AB ची लांबी 5 दिली, PQ ची 2 दिली, याचा अर्थ मोठा कोण आहे AB. AB ग्रेटर दॅन PQ म्हणजे AB हा PQ पेक्षा काय आहे, मोठा आहे असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत रेज. रेज म्हणजे किरण. किरणाचे पण आपण माहिती घेतली. काय माहिती घेतली रे, किरण अनेक बिंदूंनी बनलेला असतो. किरणाला बाणाचं एकच टोक असतं आणि ज्या बाजूला बाणाचं टोक असतो त्या बाजूला तो कसा असतो, अमर्यादित. आणि एका बाजूला कसा असतो रे, त्याचा स्टार्टिंग पॉइंट. काय असतो, स्टार्टिंग पॉइंट. बरोबर, काय असतो त्याचा आरंभ बिंदू, स्टार्टिंग पॉइंट. लक्षात ठेवा. तर इथे आणखी काय याच्याबद्दल वैशिष्ट्य पाहिलं होतं किरणाचं, कोण सांगेल की किरणाचं नाव कसं सांगायचं, आरंभ बिंदूने सुरुवात होणार. किरण एबीच म्हणायचं, किरण बीए म्हणायचं नाही असं पण आपण पाहिलं. म्हणजे किरण अनेक बिंदूने बनलेला असतो. किरणाला बाणाचं एकच टोक असतं, ज्या बाजूला बाणाचं टोक असतं त्या बाजूला तो वाढत जातो अमर्यादित. हा त्याचा आरंभ बिंदू आहे. पॉइंट ए इज कॉल्ड स्टार्टिंग पॉइंट किंवा त्याला काय म्हणतो आपण, आरंभ बिंदू. आणि बी च्या बाजूला वाढत जातो. मग याच्यावरती समजा तुम्ही पी बिंदू घेतला तर ए डॅश बी डॅश पी, ए व बी हे दोन बिंदू आहेत, पॉइंट ए अँड पॉइंट बी. अँड ऑल सेट ऑफ पॉइंट बी ए डॅश बी डॅश पी ही फक्त अट आली पाहिजे. ए डॅश बी डॅश पी इज कॉल्ड रे ए बी किंवा किरण ए बी. याला सिंपल एकच अट आहे, ए डॅश बी डॅश पी. म्हणजे ए बी च्या मध्ये पी नको, पुढे पी पाहिजे. कळतं ना. म्हणजे रेषाखंड ए बी आणि किरण बी पी मिळून काय तयार होणार आहे तुमचा, किरण ए बी. अतिशय सोपं आहे, किरण ए बी. त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण अपोजिट रेज. अपोजिट रेज पण सोपं आहे, तुम्हाला झालेलं आहे. कोण सांगेल अपोजिट रेज कशाला म्हणतात, एकमेकाच्या विरुद्ध. अपोजिट रेज म्हणजे काय, विरुद्ध किरण. काय म्हणतात त्याला, विरुद्ध किरण. कसले किरण, विरुद्ध किरण. मग हे विरुद्ध किरण म्हणजे काय रे, अतिशय सोपं आहे. त्यांचा ओरिजिन एक असतो, बरोबर ना. आणि बघा इकडे, आणि ते दोन्ही किरण एका सरळ रेषेत असतात, दोनच अटे. त्यांचा आरंभ बिंदू एकच आहे. आरंभ बिंदू काय, एकच आहे. आणि किरण बीसी चा आरंभ बिंदू बी आहे आणि किरण बीए चा सुद्धा आरंभ बिंदू कुठला आहे, बी. आणि दोन्ही एका सरळ रेषेत आहेत. कळतं ना, इन स्ट्रेट लाईन.
एका सरळ रेषेत असतील तर त्याला काय म्हणतात अपोजिट रेज. याच्यामध्ये पहिली अट कुठली आहे कॉमन ओरिजिन आणि टू रेज इन स्ट्रेट लाईन. दोन्ही कसे असतील एका सरळ रेषेत. दोन्ही कसे पाहिजेत एका सरळ रेषेत नसेल तर काय होईल माहितीये का तुम्हाला. हा समजा किरण बीसी आहे आणि हा सरळ रेषेत नसेल तर याची व्याख्या बदलते. याला आपण अँगल म्हणतो. याला काय म्हणतो आपण कोन. म्हणून हे सरळ रेषेत असतील तर अपोजिट रेज आणि सरळ रेषेत नसतील तर त्याला अँगल म्हणतात. त्याची डेफिनेशन आपण पुढे पाहणार आहे. त्यामुळे नीट लक्षात ठेवा. तर कॉमन ओरिजिन असेल आणि टू रेज इन स्ट्रेट लाईन इज कॉल्ड अपोजिट रेज. दोन्ही किरणांना सामायिक आरंभ बिंदू असतील आणि दोन्ही किरण एका सरळ रेषेत असतील तर त्याला काय म्हणतात विरुद्ध किरण. अशा प्रकारे आपण काय घेतली माहिती घेतलेली आहे. पटकन 2 मिनिटांमध्ये पुन्हा एकदा सांगतो कारण याच्यावर आधारित आपल्याला अभ्यास सोडवायचा. रेषाखंड AB म्हणजे रेषा AB वरील A व B बिंदू आणि त्यांच्या दरम्यानचे सर्व बिंदू. सेगमेंट AB, पॉइंट A, पॉइंट B and all points between point A and B is called segment AB. त्याच्यानंतर पॉइंट A आणि पॉइंट B ला त्या रेषाखंडाचे अंत्यबिंदू म्हणतात. पॉइंट A and पॉइंट B is called end points of segment AB. त्याच्यानंतर अंत्यबिंदू मधील अंतराला त्या रेषाखंडाची लांबी म्हणतात. डिस्टन्स बिटवीन एंड पॉइंट्स इज कॉल्ड लेंथ ऑफ सेगमेंट. त्याच्यानंतर मिड पॉइंट साठी पॉइंट M is a midpoint of segment AB when A', M', B and AM is equal to MB. जर A', M', B असेल आणि AM बरोबर MB असेल तर M ला रेषाखंड AB चा काय म्हणतात मध्यबिंदू. जर दोन्ही रेषाखंडाची लांबी समान असेल इक्वल इन लेंथ इज कॉल्ड कॉन्ग्रुएंट सेगमेंट. लांबी समान एकरूप रेषाखंड आणि त्याचे 3 गुणधर्म. एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. पहिला दुसऱ्याशी असेल तर दुसरा पहिल्याशी, पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी तर पहिला तिसऱ्याशी. रेषाखंड शब्द कंपल्सरी. त्याच्यानंतर आपण पाहिलं की लहान मोठेपणा. एकाची लांबी मोठी असेल आणि दुसऱ्याची लहान असेल तर पहिला दुसऱ्यापेक्षा मोठा असतो. हे काय सोपं आहे. त्याच्यानंतर रेची पाहिली की काय अट आहे रेषाखंड AB आणि किरण B म्हणजे A', B', P म्हणजे P हा पुढे पाहिजे तुमचा. B काय पाहिजे दरम्यान पाहिजे असेल तर P या सर्व P मधील जे सर्व संच आहेत संयोग संच याच्या संचाला म्हणतात किरण AB. त्याच्यानंतर कॉमन ओरिजिन आणि टू रेज इन स्ट्रेट लाईन. जर का सामायिक आरंभ बिंदू असेल आणि दोन्ही किरण एका सरळ रेषेत असतील तर त्याला काय म्हणतात विरुद्ध किरण. अशा प्रकारे आपण बेसिक माहिती घेतलेली आहे आणि आता लगेच आपण त्याच्यावर आधारित काय सोडवणार आहोत एक्झाम्पल सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2. आता आपण येथेच थांबतोय. धन्यवाद.